नमस्कार, माझं नाव काव्या आहे. वय अरे अजून फक्त 28 वर्षांची आहे. पण दिसते 25ची, कारण मी स्वतःला नीट सांभाळते. माझे डोळे मोठे मोठे आहेत, ओठ थोडे गुलाबी आणि ती स्मित जी कोणालाही घायाळ करून टाकेल. शरीर फिट आहे मी. रोज योगा करते, त्यामुळे कंबर पातळ राहते आणि ते कर्जे प्रत्येक ड्रेसमध्ये बरोबर बसतात. घरी एकटी राहते. पुण्याबाहेर माझा मोठा बंगला आहे आणि शांतता. पती परदेशात बिझनेस करतात. वर्षातून 2-3 वेळा येतात. तर मी इथे एकटी पण कंटाळत नाही. का? कारण माझा नोकर आहे मोहन. तो गावातून आला आहे. वय असेल 25-26चे. मजबूत शरीरयष्टी, गव्हाळ रंग आणि मजूरवाली ताकद. सकाळच्या चहापासून रात्रीच्या साफसफाईपर्यंत कधी कधी त्याच्या नजरा माझ्यावर थांबतात आणि मी विचार करते, हा काय विचार करत असेल. खरं तर आज मी तुम्हाला माझ्या आणि मोहन यांच्यातल्या एका कथेची गोष्ट सांगते. ही थोडी वेगळी आहे. यात ते सगळं आहे जे मनाला स्पर्श करते. पण खरं तर ही काही वेगळंच आहे. चला सुरुवातीपासून सांगते. तर ती बाब होती त्या दिवसाची, जेव्हा मोहन पहिल्यांदा आला. मी घरी एकटी होते. सकाळचा वेळ होता. मी एक हलकीशी नाईटी घातली होती. ती पांढरी, जी सूर्याच्या प्रकाशात थोडी पारदर्शक दिसते. बाहेरून आवाज आला. मॅडमजी, मी मोहन. गावातून आलो आहे कामाला. मी दार उघडलं. तो उभा होता. डोकं खाली घालून पण डोळे वर करून एक क्षण मला पाहिलं. मी म्हणाले, "आत या, बसा." तो आत आला. मी सोफ्यावर बसले. तो जम्मी विचारलं, "तुला काय काय काम येतं?" तो म्हणाला, "मॅडम, सगळं येतं. जेवण बनवणं, साफसफाई, गाडी धुणं, बागेचं काम. भारी काम असेल तर तेही." त्याच्या आवाजात तो देशी सूर होता जो मला आवडला. मी विचार केलं, "हा बरोबर राहील." मी म्हणाले, "ठीक आहे. आजपासून सुरू करा. पण लक्षात ठेवा, तुमची प्रत्येक गोष्ट मान करीन." त्याच्या स्मितात काहीसं होतं, जसं तो म्हणत असावा की तो फक्त काम्य करू शकतो. पण मी दुर्लक्ष केलं. त्या दिवसापासून मोहन घरात राहू लागला. सकाळी डीप बदवत हा. साकली उठून चहा बनवत असे. मी बेडरूममधून बाहेर पडते, तो किचनमध्ये असे. कधी-कधी मी योगा करते, तो झाडू मारत जवळून जाई. एकदा मी योगा करत होते. कंबर मागे वाकवत होते आणि तो पाण्याचा ग्लास घेऊन आला. त्याच्या नजरा माझ्या कंबरेवर थांबल्या. मी पाहिलं, पण काही बोलले नाही. मी विचार केलं, गावचा मुलगा आहे, कदाचित सवय नाही. पण तो थोडा लाजला आणि पुन्हा कामात गुंतला. संध्याकाळी मी टीव्ही पाहते, तो जेवण बनवत असे. मी म्हणाले, "मोहन, आज काही स्पेशल बनवा." तो म्हणाला, "मॅडम, काय बनवू? जे तुम्ही सांगाल ते गरम-गरम वाढेन." त्याच्या शब्दात मला काहीसं वेगळं वाटलं. जसं गरम-गरम म्हणून दुसरं काही सुचवत असावा. मी हसले. "बस, डाळ-रोटी बनवा." पण मनात विचार करते, हा काय विचारणे पाहतो? खरं तर मी श्रीमंत आहे, तो नोकर. पण माणूस तर दोघेही आहोत ना. हळूहळू दिवस जाऊ लागले. एक सकाळी मी उठले, बाथरूममध्ये आंघोळ करत होते. दार बंद होतं, पण बाहेरून मोहनचा आवाज आला. "मॅडम, चहा ठेवू का?" मी म्हणाले, "हो, बेडवर ठेवा." आंघोळ करून बाहेर पडले. टॉवेल गुंडाळून आणि पाहिलं तो खोलीत चहा ठेवत आहे. मी थक्क झाले. "तू इथे?" तो म्हणाला, "मॅडम, तुम्ही म्हटलं होतं ना, ठेवू." त्याचे डोळे माझ्या टॉवेलवर होते. जसं तो विचार करत असावा की टॉवेलात काय आहे. मी म्हणाले, "बाहेर जा." तो निघून गेला. पण मी विचार करत राहिले. हे जाणून बुजून होतं की योगायोग? संध्याकाळी मी त्याला बोलावलं. "मोहन, ऐक, घरात प्रायव्हसीचा विचार ठेव." तो म्हणाला, "मॅडम, माफ करा. मी तर फक्त तुमच्या सेवेत गुंतलो आहे. तुम्ही सांगाल तर सगळं सांभाळून घेईन." पुन्हा तोच, "सगळं सांभाळून घेईन." मी विचार केलं, कदाचित गावचे मुलगे असेच बोलतात. पण थोडं वेगळं वाटलं. जसं काही खेळ चालू असावा. आता घरात काम वाढलं. मी एक नवीन प्रोजेक्ट सुरू केलं. घरातूनच काम करते. मोहन माझ्यासाठी चहा-कॉफी आणत असे. कधी फाईल्स उचलत असे. एक दिवस मी कॉम्प्युटरवर बसले होते. पाठ दुखत होती. मी म्हणाले, "मोहन, जरा कॉफी बनव." तो आला, कॉफी ठेवली आणि म्हणाला, "मॅडम, मी थक्क झाले." "काय?" तो म्हणाला, "पाठ दाबून देऊ." गावात सगळे थकव्यासाठी दाबतात. त्याचा अर्थ स्पष्ट होता. पण मी म्हणाले, "नाही, बस कॉफी पिते." तो हसून निघून गेला. मी विचार करत राहिले. हा काय इच्छितो? का तो मला स्पर्श करू इच्छितो? पण मी स्वतःला रोखलं. तो नोकर आहे, मी मालकीण. पण रात्री झोपताना विचार करते. जर तो दाबला असता तर कसं वाटलं असतं? बस विचार. काही नाही. मग एक दिवस काही अनोखं घडलं. मी घराच्या मागच्या बागेत होते. जिथे मी एक छोटासा स्विमिंग पूल बनवला आहे. पण तो लपलेला आहे. फक्त मी वापरते. मी स्विमसूटमध्ये होते. पाण्यात बुडी मारत होते. मोहनला कळलं नव्हतं की मी तिथे आहे. तो बाग साफ करायला आला आणि मला पाहिलं. मी पाण्यातून बाहेर पडले. तो उभा होता, डोळे विस्फारलेले. मी म्हणाले, "काय पाहत आहेस?" तो म्हणाला, "मॅडम, सॉरी. मी तर फक्त साफ करायला आलो होतो. तुम्ही?"
तुम्ही पाण्यात किती सुंदर दिसत आहात. जशी कुठली जलपरी, त्याच्या शब्दात ती प्रशंसा होती. पण नजरा माझ्या ओल्या शरीरावर. मी टॉवेल घेतलं, गुंडाळलं आणि म्हणाले, "जा काम कर." पण आतून थोडी लाजली, थोडं बरं वाटलं. का तो मला इच्छितो की फक्त पाहत आहे. संध्याकाळी मी त्याला बोलावलं. "मोहन, तो पूल स्वच्छ ठेव. पण जेव्हा मी तिथे असेन तेव्हा येऊ नकोस." तो म्हणाला, "मॅडम, तुमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेईन. पूल असो किंवा दुसरं काही." पण विचार करत राहिले की ही आयुष्य कुठे जात आहे. दिवस जात गेले आणि मोहनसोबतच्या गोष्टी वाढू लागल्या. रात्री मी जेवण करते, तो सर्व्ह करतो. मी विचारते, "मोहन, गावात काय करायचं?" तो सांगतो, "मॅडम, शेतात काम. पण तिथे मुली कमी होत्या. इथे तुमच्यासारखी कुणी नाही." मी म्हणाले, "म्हणजे?" तो म्हणाला, "तुमच्यासारखी सुंदर, श्रीमंत आणि तो बोलण्याचा ढंग. मी तर फक्त तुमच्या सेवेत आनंदी आहे." त्याच्या शब्दात तो लपलेलं आकर्षण जाणवत असे. मी विचार करते, कदाचित तो मस्ती करत असेल, पण मी उत्तर देते, "बस कामावर लक्ष दे." पण रात्री बेडवर पडून विचार करते, जर तो जवळ आला तर? बस कल्पना, काही होत नाही. एकदा घरात एक पार्टी होती. माझ्या मैत्रिणी आल्या. मोहन सर्व करत होता. माझ्या एका मैत्रिणीने म्हटलं, "काव्या, तुझा नोकर किती हँडसम आहे." मी हसले, पण मोहनने ऐकलं. नंतर तो म्हणाला, "मॅडम, तुमच्या मैत्रिणीने काय म्हटलं?" मी म्हणाले, "काही नाही." तो म्हणाला, "मला कळतं, मी चांगला दिसतो, पण तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त सुंदर आहात. जर तुम्ही सांगाल तर मी तुमच्या प्रत्येक पार्टीत स्पेशल सर्व्हिस देईन." पुन्हा स्पेशल सर्व्हिस. मी म्हणाले, "कळतं. बस सामान्य काम कर." पण पार्टी संपल्यानंतर जेव्हा सगळे गेले, मी थकले होते. सोफ्यावर पडले. मोहन आला. "मॅडम, पाय दाबून देऊ का?" मी नाकारलं, पण विचार करत राहिले की का नाकारलं? का भीती होती की काही होईल? मग एक अनोखा प्रसंग घडला. मी घराच्या अटारीत होते. जुन्या वस्तू पाहत होते. मोहनला मदतीसाठी बोलावलं. तो आला. आम्ही एकत्र बॉक्स उचलत होतो. एक बॉक्स पडला. त्यात जुन्या पुस्तकं होती. एक पुस्तक उघडलं. त्यात काही रोमॅन्टिक कथा होत्या. मोहनने उचललं, वाचलं. "मॅडम, हे काय आहे?" "यात तर प्रेमाच्या गोष्टी आहेत." मी म्हणाले, "जुनं आहे." तो म्हणाला, "मॅडम, तुम्हीही अशा कथा वाचता का ज्यात श्रीमंत आणि गरीब यांचं प्रेम असतं?" त्याच्या शब्दात इशारा होता, जशी आमची कथा. मी म्हणाले, "नाही, बस ठेव." पण आम्ही दोघे बॉक्स साफ करत राहिलो, जवळ. त्याचा श्वास माझ्या खांद्यावर लागला. मी मागे सरकले, पण हृदय धडधडलं. हळूहळू मोहन माझ्या दिनक्रमाचा भाग बनला. सकाळी तो मला उठवत नाही, पण चहाच्या सुगंधाने उठवतो. मी नाश्ता करते, तो पाहतो. एक दिवस मी म्हणाले, "मोहन, आज मी घरीच आहे. जेवणात काही नवीन करून पहा." तो म्हणाला, "मॅडम, काय करून पाहू?" "काही तिखट किंवा गोड किंवा ते जे मनाला स्पर्श करेल." पुन्हा तोच. मी म्हणाले, "बस सलाड बनव." पण खाताना तो जवळ उभा राहतो, जसं तारीफची वाट पाहत असावा. मी म्हणाले, "चांगलं आहे." तो हसतो. "मॅडम, तुमच्या तारीफेने तर आणखी चांगलं वाटतं." मी विचार करते, हा मुलगा काय इच्छितो? एक रात्र काही घडलं. मी बेडरूममध्ये होते. पुस्तक वाचत होते. मोहन आला. "मॅडम, दूध आणलंय." मी घेतलं. पण ग्लास पडला. दूध माझ्या नाईट्यावर पडलं. मी थक्क झाले. तो म्हणाला, "सॉरी मॅडम, मी स्वच्छ करून देऊ." त्याचे डोळे माझ्या छातीवर होते, जिथे दूध पडलं होतं. मी म्हणाले, "नाही, मी करून घेते." तो निघून गेला. पण मी विचार करत राहिले, की त्याने जाणून बुजून दूध पाडलं की चुकून. रात्रभर झोप आली नाही. विचार करते, जर तो स्वच्छ केलं असतं तर काय झालं असतं? पण काही झालं नाही. बस दिवस तसेच चालू राहिले. मोहन आता जास्त बोलू लागला. गावातल्या गोष्टी सांगतो. पण नेहमी विनोदाने, जसं, "मॅडम, गावात एक श्रीमंत बाई होती. तिचा नोकर तिला आवडला." मी म्हणाले, "मग?" तो म्हणाला, "मग काय, लग्न केलं." पण रिअल लाईफमध्ये असं होत नाही. मी हसते. पण विचार करते की का तो संकेत देत आहे. मीही कधी-कधी विनोद करते. मोहना, "नाही मॅडम, तुमच्यासारखी कुणी भेटली नाही." मग एक दिवस घरात एक फिटनेस मशीन आली. मोहनने इन्स्टॉल केली. मी वापरत होते, तो पाहत होता. म्हणाला, "मॅडम, योग्य रीतीने करा, मी दाखवून देऊ." मी म्हणाले, "दाखवा." तो जवळ आला. माझे हात धरून गाईड केलं. त्याचा स्पर्श पहिल्यांदा, पण फक्त हातावर. मी जाणवलं ती उबदारपणा, पण मागे सरकले. म्हणाले, "बस समजलं." पण मनात विचार केला, ही सुरुवात आहे? पण नाही, तो निघून गेला. हळूहळू मोहन माझ्यासाठी आवश्यक बनला. कामापलीकडे गोष्टी. एक दिवस मी उदास होते. पतीशी फोनवर भांडण झालं. मोहन आला. मोहन आला. "मॅडम, काय झालं? मी थोडं चांगले आहात." कोणी तुम्हाला दुःख दिलं चुकीचं. त्याच्या शब्दात दुःख दिलं तर चुकीचं. मीच्या शब्दात काळजी होती, पण थोडी मालकीही. म्हणाले, "थँक्स मोहन." पण रात्री विचार करते, का तो प्रेम करतो की फक्त आकर्षण? आता कथेत मजा येते. एक दिवस मोहन म्हणाला, "मॅडम, मला गावाला जायचं आहे."
बहिणीचं लग्न आहे. मी म्हणाले, जा. पण तो गेला नाही. थांबला. म्हणाल, "मॅडम, तुम्ही एकट्या कशा राहाल?" मी म्हणाले, "मॅनेज करून घेईन." पण तो गेला नाही. मग एक रात्र मी बेडवर होते. तो आला. "मॅडम, गोष्ट करायची आहे." मी थक्क झाले. "काय?" तो म्हणाला, "मॅडम, मी तुम्हाला आवडतो." पण नाही. तसं नाही. मी विचारलं. मग तो म्हणाला, "मॅडम, मी गावातून आलो होतो. पण खरं तर मी तुमचा दूरचा नातेवाईक आहे." तुमच्या आईच्या बाजूच. मी इथे आलो होतो तुम्हाला भेटायला. कारण कुटुंबात समस्या आहे. मी शॉक झाले. "काय?" तो सांगू लागला, "मॅडम, तुमच्या आईने मला पाठवलं होतं. ती आजारी आहे, पण तुम्हाला सांगायचं नव्हतं." काव्या पूर्णपणे हादरली. इतके दिवस जे आकर्षण, जे इशारे, जे विचार तिच्या मनात घोळत होते, ते सगळं एका क्षणात बदलून गेलं. तो तिच्या आईच्या बाजूचा दूरचा नातेवाईक होता, ज्याला आईने तिची काळजी घेण्यासाठी आणि स्वतःच्या आजाराची बातमी हळुवारपणे पोहोचवण्यासाठी पाठवलं होतं. काव्याला समजलं की तिच्या मनातले ते सगळे संभ्रम, ते आकर्षणाचे विचार खरं तर एका चुकीच्या समजुतीतून आले होते. मोहनने कधीही तिच्यासोबत गैरवर्तन केलं नव्हतं. त्याचे शब्द, त्याच्या नजरा, त्याचे जवळ येणं, सगळं काळजी आणि नातेसंबंधाच्या भावनेतून होतं. पण तिच्या एकाकीपणामुळे आणि पतीच्या अनुपस्थितीमुळे तिला ते वेगळ्याच अर्थाने जाणवलं होतं. काव्याने लगेच आईशी संपर्क साधला. आई खरोखरच आजारी होती. पण घरातली अडचण आणि काव्याच्या एकाकी जीवनाची काळजी घेऊन तिला सांगायला टाळत होती. काव्याने मोहनला घरीच राहू दिलं, पण आता नातेवाईक म्हणून तिने आईला भेटायला गावाला जाण्याची व्यवस्था केली. मोहननेही स्वतःच्या चुकीच्या वागण्याबद्दल क्षमा मागितली आणि स्पष्ट केलं की त्याला कधीही गैरहेतू नव्हता. फक्त कुटुंबाची जबाबदारी पार पाडायची होती. या सगळ्यातून काव्याला एक महत्त्वाचा धडा मिळाला. एकाकीपणामध्ये, अनुपस्थितीत आणि संभ्रमात आपण कधी-कधी सामान्य गोष्टींना वेगळा अर्थ देतो. नातेसंबंध, विश्वास आणि स्पष्ट संवाद हेच खरं महत्त्वाचं असतं. आकर्षण किंवा गैरसमज यांना जागा देण्यापेक्षा कुटुंबाची जबाबदारी, एकमेकांची काळजी आणि योग्य मर्यादा राखणं हेच आयुष्याला स्थैर्य देते. काव्याने आपल्या पतीशीही उघडपणे बोलून समस्या मिटवल्या आणि मोहनला योग्य नातेवाईक म्हणून स्वीकारलं. आईला योग्य उपचार मिळाले आणि घरात पुन्हा शांत आणि विश्वास निर्माण झाला. ही कथा आपल्याला सांगते की आयुष्यात कधी-कधी आपण जे पाहतो ते खरं नसतं. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्टता, संयम आणि कुटुंबाचा आदर ठेवणं आवश्यक आहे. एकमेकांच्या भावनांचा आदर करत, योग्य मर्यादा राखत जगल्यासच नातेसंबंध टिकून राहतात आणि आयुष्य सुखी होते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.